एकनाथ शिंदेंच्या नगरविकास विभागाचा निधी वर्ग करण्याआधी फाईल मुख्यमंत्र्यांकडे जाणार, तर अंतिम मंजुरी फडणवीसांनी देण्याचा निर्णय तिन्ही नेत्यांनी एकत्रितपणे घेतल्याची सूत्रांची माहिती। सभागृहात रमी खेळणं आणि वादग्रस्त वक्तव्य करणं कोकाटेंना भोवणार। कोकाटेंचं कृषी खातं काढून घेतलं जाण्याची शक्यता, पण मंत्रिपदाची खुर्ची कायम राहणार, सूत्रांची माहिती। महादेव मुंडेंच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये हत्येचा अमानुषपणा समोर, 16 वार केल्याचं स्पष्ट। हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा मुलगाही सहभागी, सामाजिक कार्यकर्ते विजयसिंग बांगर यांचा आरोप। लाडक्या बहिणींच्या अर्जाची छाननी सरकारनं थांबवली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर अर्जांची छाननी होणार। कल्याण रिसेप्शनिस्ट मारहाण प्रकरणात मोठा ट्विस्ट। आरोपी गोकुळ झा अंगावर आल्यानं त्याच्या वहिनीला रिसेप्शनिस्टनं कानाखाली मारल्याचं समोर, त्यानंतर आरोपीनं केली बेदम मारहाण। दौंडमधल्या कला केंद्रात गोळीबार झाल्याचं पोलिसांनी केलं स्पष्ट। कला केंद्र व्यवस्थापकाच्या तक्रारीवरून 4 जणांविरोधात गुन्हा दाखल। उज्ज्वल निकम यांचा आज शपथविधी। ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर वर्णी। राज्यसभेत आज सकाळी 11 वाजता पार पडणार शपथविधी सोहळा। व्हर्च्युअल रियालिटी गॉगलमधून पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीची महापूजा पाहता येणार, तर तुळजाभवानी मंदिरात 25 जुलैपासून भाविकांना लाडू प्रसाद मिळणार। नागपूरच्या दिव्या देशमुखनं रचला इतिहास। फिडे महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक, फायनल गाठणारी पहिली भारतीय महिला बुद्धिबळपटू। रायगडसह संपूर्ण कोकणाला आजपासून 2 दिवस पावसाचा रेड अलर्ट जारी, तर मुंबईसाठी आज ऑरेंज अलर्ट।